टाइम्समध्ये आपलं स्वागत। भिवंडीत गुन्हे शाखेने मोठी कारवाई करून 32 कोटींपेक्षा जास्त किमतीचा 17 किलो 924 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ जप्त करून 2 सराईतांना अटक केली आहे। 10 ऑगस्ट 2025 रोजी ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विक्रीवर आळा घालण्यासाठी केलेल्या कारवाईत गुन्हे शाखा घटक 2 भिवंडीच्या पथकाने महामार्गावर सापळा रचून 2 सराईत आरोपींना वाहनांसह अटक केली आहे। त्यांच्या ताब्यातून तब्बल 31 कोटी 84 लाख 80 हजारांचा 17 किलो 924 ग्रॅम मॅफेड्रॉन एमडी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय। जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 32 कोटी 20 लाख 10 हजार 140 रुपये एवढी आहे। दोन्ही आरोपींविरुद्ध कोणगाव पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दोन्ही आरोपींवर यापूर्वी अनेक गुन्हे नोंद असून ते ठाणे मुंबई परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी आले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। उर्वरित पाहिजे आरोपी व अंमली पदार्थाचा पुरवठा साखळीबाबत तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर वागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या पथकाने केली आहे। भिवंडी येथून विश्वनाथ शेना यांचे रिपोर्ट। मूळचे आरोपी कुठले आहेत आणि काय सांगाल या कारवाईबद्दल? गुन्हे शाखा घटक 2 चे पोलीस शिपाई अमोल इंगळे, पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की 2 इसम हे भिवंडी परिसरामध्ये मेफेड्रॉन एमडी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 2 चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, API माळी आणि त्यांच्या टीमनं ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। एक तन्वीर अहमद अन्सारी राहणार मुंब्रा ठाणे आणि महेश देसाई राहणार उल्हासनगर ठाणे या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याकडून 15 किलो 294 ग्रॅम एमडी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। त्याचबरोबर 2 चारचाकी वाहने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 32 कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। दोन्ही आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करून मान्य न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत दिनांक 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे। या दोन्ही आरोपींवर पूर्वी NDPS अन्वये तन्वीर अहमदवर 3 गुन्हे दाखल आहेत आणि महेश देसाईवर 4 गुन्हे दाखल आहेत। या दोन्ही आरोपींची पार्श्वभूमी ही अंमली पदार्थ विक्री किंवा अंमली पदार्थ सिंडिकेटच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्या अनुषंगानं गुन्हे शाखा घटक 2 चे पोलीस अधिकारी आणि पोलीस पथक हे सदरचा एमडी मेफेड्रॉन अंमली पदार्थ कुठून घेऊन आले, त्याचबरोबर हा अंमली पदार्थ कुठे बनवला, त्याची विक्री कोणाला करण्यात येणार होती, या पूर्ण अंमली पदार्थ विक्री रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये कोण कोण अजून ड्रग पेडलर समाविष्ट आहेत किंवा खरेदी विक्री करणारे कोण इसम आरोपी समाविष्ट आहेत, त्या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करीत आहोत। अजून यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये आंतरराज्य इतर राज्यामधील देखील काही आरोपी प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहेत। ही आंतरराज्य एक टोळी असल्याची प्रथमदर्शनी निदर्शनास आलेले आहे। 4 चाकी गाडी त्यामध्ये लोगो वापरला हा, त्या अनुषंगाने जे गाडीचे मालक कोण आहेत किंवा गाडी कुणाच्या नावावर आहे, त्याच्यावर काय स्टिकर आहेत, त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे। राजकीय कनेक्शन आहे असं काय? त्या गोष्टी सर्व तपासामध्ये समोर येतील, सध्या तपास सुरू आहे। सर, आरोपींचं बॅकग्राऊंड काय, मूळचे आरोपी कुठले आहेत आणि याच्या आधी देखील त्यांनी असे प्रकार केलेले का? तन्वीर अहमद हा राहणारा मुंब्रा ठाण्याचा आहे। महेश देसाई हा राहणारा विठ्ठलवाडी उल्हासनगर येथील आहे। त्याचं मूळ गाव जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे। या दोन्ही आरोपींवर NDPS अंतर्गत पूर्वी गुन्हे दाखल आहेत। एका आरोपीवर 3 गुन्हे दाखल आहेत, दुसऱ्या आरोपीवर 4 गुन्हे दाखल आहेत। सर, एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आहे एमडीचा साठा या ठिकाणी जप्त केला आहे, नेमकं यामध्ये कुठल्या मोठ्या प्रमाणात रॅकेट आहे का किंवा याच्या पाठीशी अजून कुठल्या मोठ्या भूमिका हात आहे का, काय माहिती? त्या अनुषंगाने गुन्हे शाखा सदरचा एमडी पदार्थ कुठे बनवला, त्याचबरोबर या एकूण ड्रग सिंडिकेटमध्ये कोण पेडलर सामील आहेत, त्याच्यानंतर तो कुठे खरेदी आणि विक्री करणार होते, त्या अनुषंगाने आम्ही अजून कोण आरोपी निष्पन्न होतात का त्या अनुषंगाने देखील तपास करत आहे। सर, भागामध्ये अनेक वेळा एमडीचे जे आहेत सेवन करणारे देखील आढळले, त्यांना देखील त्या अनुषंगाने तन्वीर अहमद अन्सारी हा जो राहणारा आरोपी आहे हा मूळ मुंब्र्याचा आहे, ठाणे जिल्ह्यामधला।
त्याच्या संपर्कामध्ये किंवा त्याच्या सहकार्यामध्ये अजून कुठे ड्रग वितरण झालेलं आहे का, ड्रगची खरेदी विक्री झालेली आहे का, त्याच्या संपर्कात कोण आरोपी आहेत, कोण इसम आहेत, त्याचा देखील अधिक तपास आम्ही करत आहे. सर, हे ड्रग्ज जे गाडीतनं घेऊन जायचे यासाठी गाडीमध्ये काही विशेष कप्पा बनवलेला होता की कशामध्ये हे ड्रग्ज होते, पोलिसांना कसे निष्पन्न झाले, ड्रग्ज कीवरच ठेवलेले होते आणि ह्यामध्ये फक्त 2 गाड्यांमध्ये 2च ड्रायव्हर होते की अजून काही व्यक्ती होते ह्यामध्ये सोबत? त्या अनुषंगानं पोलीस शिपाई अमोल इंगळे आणि प्रशांत राणे यांना खबर मिळालेली होती की 2 गाड्यांमध्ये MD मेफेडॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी भिवंडीमध्ये येणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही सापळा कारवाई आयोजित केली. मी सांगितल्याप्रमाणे ती वाहनं कोणाच्या मालकीची आहे, ते वाहनांवर स्टिकर जे लावलेलं आहे त्याचा कुठलं काय कोणाशी संबंध आहे का, त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत. ठीक आहे, ओके. अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स. नमस्कार.